इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणं अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये कालद्रव्याचं वर्णन बघत होतो। काय सांगितलं होतं? विधी रूपाने कालाला द्रव्य आहे हे सांगितलं आणि निषेध रूपाने काळाला अस्तिकायत्व नाही हे सिद्ध केलं होतं। 102 नंबरची गाथा आहे। ए दे काला गासा दम्मा दम्माय पोगला जीवा लभंती दवसन्नं कालसदुणत्थिकायत्तं। काय सांगितलं? हे काल, आकाश, धर्म, अधर्म, पुद्गल आणि जीव द्रव्य संज्ञेला प्राप्त करतात, परंतु काळाला कायत्व नाही। का सांगितलं? कारण अन्य सर्व द्रव्य कायरूप आहेत, पण कालद्रव्य कायरूप नाही। मग त्यासाठी आपण प्रवचनसारची 138 गाथेपासून प्रकरण सुरू झालंय, सगळ्या कालद्रव्याच्या विषयीचं वर्णन। मग थोडंसं वाचलेलं 142 गाथा वाचू आपण आज। वाचलेलं ते पण जरा असं खुलासा अजून करावं वाटलं। तर त्यांनी काय सांगतायत का श्वेतांबर मतवादींनी कालद्रव्य मानलं नाही, मग ते काल नावाचं द्रव्य आहे ह्याची सिद्धी करतायत। ते मानतात समय नावाची पर्याय आहे, पण काल हे द्रव्य आहे असं मानत नाहीत। मग आपण म्हणलं की 6 द्रव्य आहे, तर त्याच्यामध्ये काळ हे द्रव्य आहे हे सिद्ध कसं करणार? मग त्यांनाच त्यांच्या भाषेतून खुलासा करून आपण हे सांगतोय। काय सांगितलं? 141 गाथेमध्ये काय सांगितलं? तिर्यक प्रचय आणि ऊर्ध्व प्रचयचं वर्णन केलंय। तिर्यक प्रचय म्हणजे प्रदेशांची रचना। काय रोहिणी काकी माझ्यासमोर बसा की, सोनल, सोनाली। तिर्यक प्रचय म्हणजे काय म्हणले? प्रदेशांची रचना किंवा गुणांची रचना असते। आता आपल्या इथलं प्रदेशाचं प्रकरण चाललंय म्हणून प्रदेश घ्यायचे। ज्यांचा अधिक विस्तार आहे प्रदेशामध्ये त्याला म्हणलं तिर्यक प्रचय। आणि ऊर्ध्व प्रचय म्हणजे पर्यायांची रचना एकानंतर एक। मग प्रत्येक द्रव्यामध्ये ऊर्ध्व प्रचय आहे, पण कालद्रव्यामध्ये तिर्यक प्रचय नाही। काय कळलं? असं घेऊन बसा की ओढणी। म्हणजे कालद्रव्य एक प्रदेशी आहे, नाही प्रदेश एक प्रदेश आहे, त्यामुळं तिर्यक प्रचय नाही। पण जे ऊर्ध्व प्रचय आहे की नाही? आहे। म्हणून सांगतायत काय? तिर्यक प्रचय नाही पण ऊर्ध्व प्रचय आहे। ह्याच्यासाठी तिर्यक प्रचय आणि ऊर्ध्व प्रचय म्हणजे काय ह्याचा खुलासा करतायत। तर सामान्य म्हणायचं नाही आहे, प्रचय म्हणजे समूह दाखवायचा आहे, तसंच लावतो आपण। तिर्यक सामान्य, तिर्यक विशेष, ऊर्ध्वता सामान्य आणि ऊर्ध्वता विशेष। पण आता इथं फक्त प्रचय म्हणजे समूह दाखवायला लागले। द्रव्यों के एक दो बहुत से असंख्य अथवा अनंत प्रदेश है। एक प्रदेश कोणाचा? 6 द्रव्यांमध्ये एक प्रदेश कोणाचा? कालद्रव्य आणि परमाणु दोघांचा पण एक प्रदेश आहे। 2 प्रदेश कोणाचे? स्कंदाचे। पुद्गलाचा जो स्कंद आहे 2 प्रदेशी असू शकतो, त्यामुळे पुद्गलाचा। नंतर असंख्य प्रदेश कोणाचे? कोणाकोणाचे? बसा की वैशाली, ते माझ्यासमोर बसा की सोनल। काय काय? धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, जीवद्रव्य, इवन पुद्गल द्रव्य आणि लोकाकाश ह्या सगळ्यांचे प्रदेश असंख्यात असतात। पुद्गलाचे असू शकतात। अनंत प्रदेश कोणाचे? विचार करून सांगा।
अनंत प्रदेश कोणाकोणाचे? हो हां, कसं? आकाशद्रव्याचे प्रदेश आहेत असंख्यात, आणि पुद्गलाचे अनंत आणि अनंत अनंत. कसं? कारण पुद्गल तर तुमच्या लोकाकाशातच आहे, लोकाकाशाच्या बाहेर पुद्गल नाही आहे, मग पुद्गलाचे अनंत प्रदेश का? एका परमाणूमध्ये असंख्य परमाणू अनंत शकते. अनंत परमाणूंचा स्कंद जेव्हा घेतो तेव्हा उपचाराने त्या प्रत्येकाचे प्रदेश म्हणताना अनंत प्रदेशी सांगितला जातो. पण वास्तविक लोकाकाशातच पुद्गल द्रव्य आहे, लोकाकाशाच्या बाहेर नाही, त्यामुळं त्याला असंख्यात प्रदेशातच राहणार आहेत ते सगळे. पण एकेकाचे प्रदेश काउंट करताना अनंत परमाणूंचा तो स्कंद असल्यामुळे त्याला अनंत प्रदेशी पण म्हटलं. कुठं सांगितलं असं? द्रव्यसंग्रहमध्ये सांगितलं ना, परवा म्हणली होती गाथा. कुठं सांगितलं? सोनल बस समोर माझ्या. संख्या आहे ना, संख्याच म्हणतोय की मग आम्ही. संख्या कशाची? प्रदेशाची. कुठल्या गाथेत सांगितलं? परवा जी गाथा म्हटली होती ना, ती द्रव्यांच्या संख्यांबद्दल म्हटलेली. कुठली परवा बेटा? कुठली गाथा सांग, जाऊ दे. हा, होंती असंख्या जीवे धम्मा धम्मे अनंत आयासे मुत्ते तिविह पदेसा कालसे गोण तेण सो काओ, असं सांगितलं ना. मग ही प्रदेशांची गाथा आहे. होंती असंख्या जीवे, जीव काय असंख्य आहेत का अनंत आहेत? संख्याच्या अपेक्षेने जीव अनंत आहेत, पण प्रदेशाच्या अपेक्षेने जीव असंख्यात प्रदेशी आहेत. धम्माधम्मे, धर्माधर्म किती आहेत? एक एक आहेत संख्यापेक्षेने, प्रदेशापेक्षेने असंख्यात प्रदेशी आहेत. तर असं त्यात सांगितलंय. मग त्यातच घेतलं मुत्ते तिविह पदेसा, म्हणजे पुद्गल द्रव्य जो आहे तो 3 प्रदेशी आहे, संख्यात, असंख्यात आणि अनंत. मग त्या गाथेमध्ये त्यांनी अनंत प्रदेशी पुद्गल सिद्ध केलं, हे मला सांगायचं होतं. तर इथं पण त्यांनी तेच घेतलंय. एक प्रदेशी कोण कोण आहे? परमाणू आणि कालाणू. 2 किंवा संख्यात किंवा असंख्यात प्रदेशी कोण आहेत? अनंत प्रदेशी पुद्गल. पुढं अनंत प्रदेश, असंख्यात प्रदेशी कोण आहे? धर्म, अधर्म, जीव आणि लोकाकाश. आणि अनंत प्रदेशी कोण आहे? तर आकाशद्रव्य, जे लोकाकाश अलोकाकाश मिळून असणारा अखंड आकाश आहे ते अनंत प्रदेशी आहे. तर ह्याला म्हणायचं तिर्यक प्रचय. अनेक प्रदेशांची रचना जी झाली त्याला म्हणलं तिर्यक प्रचय. पण कालद्रव्यामध्ये असा तिर्यक प्रचय नाही. जरी 2 प्रदेशी असेल तरी त्याला तिर्यक प्रचय म्हणलं. कोणाला? पुद्गलाचा स्कंद 2 प्रदेशी जरी असेल तरी पण तो तिर्यक प्रचयवाला आहे. समजतंय ना? आडवं म्हणा, रचना आता प्रदेशांची कशी असेल तशी, फक्त विस्तृत आहे या अपेक्षेने तिर्यक म्हणायचं. प्रदेशों का प्रचय यानी समूह तिर्यक प्रचय है. प्रवचनसार मधली 141 गाथा वाचतीये, असेल तर घ्या. और समय विशिष्ट वृत्तियों का समूह ऊर्ध्व प्रचय है. ऐकताय ना जयश्रीमा? काय म्हणलं? प्रदेशांचा समूह तिर्यक प्रचय आहे आणि समय विशिष्ट वृत्तींचा समूह ऊर्ध्व प्रचय आहे. म्हणजे काय हो? ऊर्ध्व प्रचय म्हणजे पर्यायांची रचना एकानंतर एक जी होती ती, त्याला म्हणलं ऊर्ध्व प्रचय. वहां काय? हां, समय विशिष्ट वृत्तींचा समूह. समय विशिष्ट म्हणजेच प्रत्येक पर्यायातलं प्रत्येक समयातली वृत्ती त्या त्या द्रव्याची, त्यांचा समूह म्हणजे ऊर्ध्व प्रचय. मग कुठल्याही द्रव्याचा असू देतो त्याच्यामध्ये ऊर्ध्व प्रचय असतो. वहां नाही आहे. तिर्यक प्रचय कालाणूमध्ये नाही, ऊर्ध्व प्रचय आहे. वहां आकाश अवस्थित अनंत प्रदेशी होने से धर्म तथा अधर्म अवस्थित असंख्यात प्रदेशी होने से जीव अनवस्थित असंख्य प्रदेशी है और पुद्गल द्रव्य से अनेक प्रदेशीपने की शक्ति से युक्त
एक प्रदेशवाला आहे, सगळ्याचं वेगळे वेगळे सांगालेत, समजण्यासारखं असेल तुम्हाला, आता काय त्यात खुलासा करायची गरज नाही आहे. परत एकदा वाचते ऐका सावकाश. वहाँ आकाश अवस्थित है म्हणजे स्थिर आहे, निश्चल आहे, क्रियावती शक्ती नाही, अनंत प्रदेशी है. बरोबर, आकाश द्रव्याचं सांगितलं, स्थिर आहे, अनंत प्रदेशी आहे. धर्म तदा धर्म स्थिर आहे का अस्थिर आहे? स्थिर आहे. किती प्रदेशी आहे? असंख्य प्रदेशी आहे. जीव स्थिर का अस्थिर? कोणाचा जीव विचारा. कोणाचा जीव स्थिर आहे आणि कोणाचा जीव अस्थिर आहे? द्रव्य दृष्टीने स्थिर, पर्याय दृष्टीने अस्थिर. होय. बर, मग त्यांनी अनवस्थित घेतलंय म्हणजे अस्थिर आहे, कारण क्रियावती शक्ती आहे, आत्मप्रदेशांचं परिस्पंदन आहे, या अपेक्षेने अनवस्थित आहे म्हणलं. शरीरात स्थित असणारा जीव म्हणा, असंख्यात प्रदेशी, मग स्थिर आणि अस्थिर दोन्ही म्हणा चालत आहे, कारण चल अचल असे प्रदेश आहेत जीवामध्ये. पण कुठं सिद्धांचं घ्यायचं आता तसं. आता तेव्हा पण योगाचं चाललंय ना कार्य. त्यांचा प्रश्न आहे, अनुभूती घेताना जीव स्थिर आहे का अस्थिर आहे? प्रदेशच्या मानाने चालेल का आत्मप्रदेश? हा, आता इथं प्रदेशांची चाललंय कथन. किती कंपन तर चालूच आहे, ते श्रेणीमध्ये पण चालू आहे. हा, काय म्हणताय? स्थिर आहे. होय. बर, काका एवमुज्ञाने स्थिर आहे, चांगला पुरुषार्थ केलाय. म्हणजे त्यांना म्हणायचंय की जे सिद्ध आहेत ना, सिद्धांचे प्रदेश अचल, निरंतर अनंत काळापर्यंत अचल आहेत आता आत्मप्रदेश. पण संसारी जीव कुठल्याही दशेमध्ये असू दे, आत्म्याचं परिस्पंदन चालू आहे, भलेही शुभ असू दे, अशुभ असू दे, शुद्धोपयोग असू दे, जे योगाचं कार्य आहे ते चालू आहे, त्याच्या निमित्तात आत्मप्रदेशामध्ये परिस्पंदन चालू आहेच. काही प्रदेश स्थिर आहेत, काही प्रदेश अस्थिर आहेत, असं होऊ शकतंय. पण सर्वथा स्थिर झालंय असं नाही म्हणतायत, कारण कर्मांचा आश्रव त्याच्याशिवाय होणार नाही. जर शुद्धोपयोगात बसलाय स्थिर जीव, तर त्याला योगाचं परिस्पंदनाशिवाय आश्रव विनाकारण कसा होणार? कारण कशाची प्रवृत्ती नाही आहे, पण तरी आश्रव चालू आहे. शुद्धोपयोगाच्या वेळी आश्रव असतो का? आहे, कारण जेवढा शुभोपयोग आहे त्याचा आश्रव आहे. 13 गुणस्थानापर्यंत आहे. थांबा 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 थांबा, शुद्धोपयोगाच्या वेळी आश्रव आहे का? आहे आहे आहे. कशाच्या अपेक्षेने आहे? कोणाचा आहे? शुभोपयोग जेवढा आहे असं म्हणू नका, शुभोपयोग म्हणू नका. थांबा, शुद्धोपयोगाच्या वेळी कुठल्या कर्मांचा आश्रव आहे एवढं सांगा मला. शुद्धोपयोग त्याच वेळेस नाही, पण त्याच्यामध्ये दुसरं पण चारित्र्य शुभोपयोग जो चालू आहे त्याच्यामुळे आश्रव बंद आहे. शुद्धोपयोगामुळे मिथ्यात्वाचं नाही आहे आश्रव, पण मग ज्या ज्या प्रकृती सत्तेत आहे त्यांचं आहे ना, गुणस्थानप्रमाणे ते आश्रव बदलत राहते. बरोबर. त्यामुळं दर्शन मोहाचा आश्रव थांबलाय जेव्हा शुद्धोपयोग चालू आहे, तेव्हा मिथ्यात्वाचा आश्रव बंद नाहीये. पण अन्य सगळ्या प्रकृती ज्यांचा योग्य जिथं जिथं असेल, ज्या ज्या गुणस्थानात त्याच्या काय म्हणायचं दशे भूमिकेनुसार त्याला तिथं आश्रव चालू आहेच. कारण काय, कर्म सगळे तुमचे संपले नाही आहेत, यायचं काम पण चालू आहे, निर्जरेचं पण काम चालू आहे. फक्त कंपॅरेटिव्ह सांगितलं जाईल, कमी आश्रव होईल अशुभ प्रकृतींचा, पाप प्रकृतींचा वगैरे. पण ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय, अंतराय हे सगळे निरंतर बंदी आहेत, त्यांना म्हणायचं ध्रुवबंदी. मग त्यांचा आश्रव तर निरंतर चालू आहे. त्यामुळं असं एकही क्षण नाही आहे की जिथं तुम्ही असं वाटेल की मी सगळ्यांपासून स्पर्शी बसलोय, कोणाबद्दल मला काय आता गैरभाव नाही आहेत, कशाय नाही आहेत, असं मी आपलं काय म्हणायचं कर्म प्रूफ झालोय असं होणार नाही. हां, म्हणजे अपेक्षा लावा, म्हणजे मला कर्मांना दाखवायचं नाही आहे, मला दाखवायचं आहे जीवाला, जीवाच्या परिणतीला. मग जेव्हा आपण शुद्धोपयोग घेतो, तेव्हा जेव्हा स्वभावाचं वेदन करतोय, त्याला विषय करतोय, तर निष्कर्मच आहात. स्वभाव असा आहे निष्कर्म, पण बहिरंगात कार्य चालू आहे ते
कर्मांचं, त्या योगाचं, त्या जे काय असेल उदयांचं कार्य चालू आहे त्याच्या निमित्तात आश्रव बंध असेल, पण आपल्याला त्याच्यामध्ये अडकायचं नाही किंवा त्याच्या निमित्तात आपल्यामध्ये काय चंचलता नाही, म्हणजे त्याच्यानी प्रभावित होऊ नका हे सांगायचं आहे. मग एवंभूत ज्ञाने श्रद्धेच्या अपेक्षेने असं म्हणायचं काका. श्रद्धेच्या अपेक्षेने जीव कसा आहे, निराश्रव आहे, निर्बंध आहे. कारण मी स्वभावाला जाणताना कसा असतो, अबंध असतो. ठीक आहे. का गेलो तिकडं? आश्रव होतो का शुद्धोपयोगमध्ये, का सांगितलं पण ते? हा, जीवाचे प्रदेश स्थिर का अस्थिर हे चाललं होतं ना. तर जीवाचे प्रदेश कसे आहेत, कथनचित स्थिर आहेत, कथनचित अस्थिर आहेत. किती प्रदेशी? अयोग्यवली नाही की. हा, सिद्धांतमध्ये तर काय प्रदेश परिस्पंद नाही, स्थिरच आहेत, कसलीही चंचलता नाही आहे त्यांच्यात. हा, 14व्या गुणस्थानात पण आश्रव थांबला. आता कुठल्याही प्रकारचा आश्रव नाही आहे, कारण योगाचं एकतर कषाय आणि योग हे दोघांच्या निमित्तात आश्रव असतो. मग कषाय थांबले 10व्या गुणस्थानापर्यंत, त्याच्या पुढे योग आहे, मग योगाच्या निमित्तात आश्रव चालू होता 13व्या गुणस्थानापर्यंत. 14व्या गुणस्थानात अयोग्यवली झाला आणि 13व्या गुणस्थानात पण फक्त 7 कर्मांचा आश्रव चालू होता. बाकी सगळ्या प्रकृतींचा आश्रव थांबलाय, फक्त उदय आणि निर्जरा चालू आहे. फक्त 14व्या गुणस्थानामध्ये आता कुठल्याही प्रकृतींचा आश्रव बंद नाही, निर्जरा चालू आहे. तिथं पण आश्रव बंद झाला असता तर इथंच बसावं लागलं असतं. हा, काय क्रेडिट अँड डेबिट करत नाही. 15वा गुणस्थान 16वा गुणस्थान, म्हणजे अजून थोडंसं काय त्याची प्रोसेस वाढली असती, पण असं तर नाही. काय म्हणती सोनल? मी नाही ऐकले. कोण बोललं? हा बोला. मी म्हणलं शुद्धोपयोगामध्ये ना पापाश्रव नाही, खरं पाप निर्जर आहे आणि पुण्याश्रव आहे ना. दोन्ही पण पाप प्रकृती आहेत. ज्ञानावरण दर्शनावरण कुठल्या प्रकृती आहेत? घाती कर्म आहेत ना. हो, मग घाती कर्म हे सगळे पाप प्रकृतीच आहेत, मग त्यांचं सुद्धा आश्रव बंद चालू आहे. पण शुद्धोपयोगाने नाही, शुद्धोपयोगाने आश्रव बंद होत नाही म्हणायचं. पण जे काय अबुद्धिपूर्वक दशेमध्ये कार्य चालू आहे त्याच्या निमित्तात आश्रव बंद आहे. काय म्हणलं? अबुद्धिपूर्वक दशेमध्ये जे काय चालू आहेत परिणाम, त्याच्या निमित्तात आश्रव बंद आहे. शुद्धोपयोगाच्या निमित्तात आश्रव बंद नाही. हा, ओके. 10व्या गुणस्थानापर्यंत पण आहे ना अर्थातच. हा, 10व्या गुणस्थानापर्यंत आश्रव बंद चालूच आहे. मग बुद्धिपूर्वक दशेने आहे का? कारण शुद्धोपयोग कुठंपर्यंत आहे तिथंपर्यंत सगळीकडे समजून घ्या. जिथंपर्यंत आश्रव आहे तो शुद्धोपयोगाने नाही, एवढंच. काय म्हटलं निखिलीताई? हे विचारायचं होतं की कुठल्या अपेक्षाने योग हे आहे, आहे म्हणजे स्थिर आहेत. तुम्ही पहिला स्थिर व्हा आणि मग प्रश्न स्थिरतेने विचारा. मला कळलं ना काय विचारताय. कुठल्या अपेक्षेने स्थिर आहेत योग म्हणजे हा, चांगला प्रश्न आहे. कुठल्या अपेक्षेने जीवाचे प्रदेश स्थिर आहेत? जे मध्ये प्रदेश म्हणतो ना आपण, तर ते राजवार्तिक मध्ये पण त्यांनी घेतलंय. चल आणि अचल असे प्रदेश आहेत जीवामध्ये. मग काही प्रदेश चल आहेत, काही प्रदेश अचल आहेत. मग ते म्हणलो मध्यभागाचे जे प्रदेश असतात जीवाचे, जे काय आता आकार प्रकार आहे त्याच्यामध्ये समजून घ्या. मध्यभागाचे जे प्रदेश 8 प्रदेश असतात ते स्थिर आहेत. आणि रुचक प्रदेश ना, रुचक प्रदेश म्हणतात ना त्याला. कसले प्रदेश? रुचक प्रदेश. मला नाही नाव. रुचक, सूचक, रुचक, रुचक, रुचक. मी काय वाचलं नाही. कशात वाचलं? ते एका ध्यानाच्या पुस्तकातच वाचलेलं ते. होय का? नाही, वाचायला पाहिजे बरं का. मी नाही वाचलं. अचल असतात ना. मी उज्ज्वला सरांकडे जाते ना, तर त्यांचं म्हणणं आहे की असं काय ते मध्यभागी 8 प्रदेश अचल
तिथेही ती चंचलता आहे, तरी मी परत एकदा कन्फर्म करून सांगते. म्हणजे त्या या गोष्टीला मान्य नाही करत. बरं, म्हणजे आता राजवार्तिकमध्ये असं त्यांचं कथन आलंय की जीवाचे प्रदेश कसे आहेत तर चल पण आहेत, अचल पण आहेत, असं दोन्ही वर्णन आलं. आता कुठले काय आहे ते विशेष वाचून घ्या, कुठं असं सांगितलेलं आहे तेच प्रदेश आहेत किंवा कुठले प्रदेश काही विशिष्ट अचल आहेत, असं काय असेल त्याच्यामध्ये. तर चल अचल दोन्ही हे त्या स्थिर अस्थिर नामकर्माचं उदयाच्या निमित्तात सुद्धा कार्य चालू आहे जीवामध्ये. ठीक आहे, चला. तर काय चाललं होतं आपलं? हाँ, पुद्गल द्रव्य से अनेक प्रदेशीपने की शक्ति से युक्त एक प्रदेश वाला परमाणु है. पुद्गल द्रव्य किती प्रदेशी? एक प्रदेशी, असंख्यात प्रदेशी किंवा अनंत प्रदेशी. पर्याय संख्यात, असंख्यात, अनंत. पर्याय से दो अथवा बहुत प्रदेश वाला है पुद्गल द्रव्य, इसलिए उनके तिर्यक प्रत्यय है. पुद्गलाचे तिर्यक प्रत्यय आहेत का? आहेत. म्हणजे दोन प्रदेशापासून पुढे असणाऱ्या स्कंधाचं तिर्यक प्रत्यय आहे. एक प्रदेशी परमाणू जो आहे त्याला तिर्यक प्रत्यय नाही आहे, पण स्कंधाची योग्यता असल्यामुळे त्याला सुद्धा तिर्यक प्रत्ययवाला म्हणलं जाईल. समजलं काय म्हणायचं आहे? तेच वाचलं इथं मी आता. पुद्गल द्रव्य अनेक प्रदेशीपने की शक्ति से युक्त एक प्रदेश वाला है, इसलिए उनके तिर्यक प्रत्यय है. शक्ती आहे तर कधीही त्याचा बंध होऊन तो अनेक प्रदेशी होऊ शकतो. परंतु काल के तिर्यक प्रत्यय नहीं है, कालद्रव्याचे तिर्यक प्रत्यय नसतात. क्योंकि वह शक्ति तथा व्यक्ति की अपेक्षा से एक प्रदेश वाला है. काही झालं तरी सुद्धा कालद्रव्य बहुप्रदेशी होऊ शकत नाही, कारण त्याच्यामध्ये शक्ती आणि व्यक्ती दोन्ही अपेक्षेने एक प्रदेशीच आहे, कारण त्याच्यामध्ये स्पर्श गुण 141 गाथा चालू आहे. कारण कालद्रव्यात स्निग्ध वृक्षत्व गुण नाही किंवा स्पर्श गुण नाही. ऊर्ध्व प्रत्यय तो सर्व द्रव्यों के अनिवार्य ही है. कळलं? ऊर्ध्व प्रत्यय म्हणजे पर्यायांची रचना आहे. प्रत्येक द्रव्यामध्ये परिणमन चालू आहे तर पर्यायांची रचना असणारच आहे. क्योंकि द्रव्य की वृत्ति 3 कोटियों को स्पर्श करती है. 3 कोटी म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ, ऐसे तीनों कालों को स्पर्श करती है, इसलिए अंशों से युक्त है. द्रव्याची वृत्ती 3 काळाला स्पर्श करते म्हणून काय म्हणायचं? ऊर्ध्व प्रत्ययवाला आहे, म्हणून अंशांनी युक्त आहे, सांश आहे. ऊर्ध्व प्रत्यय कसा असतो? एकानंतर एक घडणारे आहेत ना ते पर्याय, त्यामुळे सांश आहे. परंतु इतना अंतर है कि समय विशिष्ट वृत्तियों का प्रत्यय वह काल द्रव्य को छोड़कर शेष द्रव्यों का ऊर्ध्व प्रत्यय है, और समयों का प्रत्यय वही काल द्रव्य का ऊर्ध्व प्रत्यय है. हे वाक्य वाचल्यावर मला अर्थ लावायला फार वेळ लागला काल. मी परत वाचू, मला तुम्ही अर्थ सांगा. किती तुम्ही सगळे शीघ्र काय म्हणायचं मोक्षगामी काय म्हणते तो कसलं आसन्न भवे नव्हे, लवकर समजणारे असते असे ते. एक पाटी नाही का? क्षिप्र नाही. हो नाही, माझा शब्द येईना. बरं राहू दे. अकलंक नाही, अकलंक पण नाही. बरं राहू दे, मीच नाही आहे, माझी कमी आहे, राहू दे. मी परत वाचते ऐका. समय विशिष्ट वृत्तियों का प्रत्यय वह काल द्रव्य को छोड़कर शेष द्रव्यों का ऊर्ध्व प्रत्यय है. समजलं एवढं? समय विशिष्ट वृत्तींचा प्रत्यय तो शेष द्रव्यांचा प्रत्यय आहे, ऊर्ध्व प्रत्यय, और समयों का प्रत्यय वही काल द्रव्य का ऊर्ध्व प्रत्यय है. सांगायच्यात काय कळलं? हां, समय विशिष्ट वृत्तींचा प्रत्यय तो शेष द्रव्यांचा ऊर्ध्व प्रत्यय आहे, और समयों का प्रत्यय वही काल द्रव्य का ऊर्ध्व प्रत्यय है. क्योंकि
शेष द्रव्यों की वृत्ति समय से अर्थांतरभूत होने से वह वृत्ति समय विशिष्ट है और काल द्रव्य की वृत्ति तो स्वतः समयभूत है, इसलिए वह समय विशिष्ट नहीं है. राहू दे, तुम्हाला नाही समजलं तर मी सांगते, कारण पुस्तक समोर पाहिजे, जरा त्याच्यावर विचार पाहिजे तर समजेल. मी सांगते. गाणं ऐकणार आहे का तोपर्यंत? तर काय सांगायला लागले, समय विशिष्ट वृत्तींचा प्रचय. आता एक घ्या, इथं कालद्रव्याचं परिणमन चालू आहे. 1 2 3 4 असं पर्यायांचं परिणमन चालू आहे. काय म्हणले, कालद्रव्याचं परिणमन कालद्रव्यामध्ये आणि त्याच वेळी प्रत्येक द्रव्याचं परिणमन चालू आहे 1 2 3 4 अशा पर्यायामध्ये. कळलं काय म्हणले? कालद्रव्य 1 2 3 4 पर्याय रूपाने स्वतः काय कळलं, फक्त 2 वेगळे ऊर्ध्व प्रचय दाखवायचे आहेत त्यांना, एक समय विशिष्ट आणि एक समयरूप. म्हणजे हे एवढ्या शब्दांमधून समजून घ्यायचं आहे. मला विजू काकींकडनं कळालं त्या शब्दांचा अर्थ काय म्हणायचं त्यांना. समय विशिष्ट म्हणजे समय के निमित्तभूत होने से, व्यवहार से, जिसमें समय की अपेक्षा होती है. जीव घ्या, एक जीव त्याचं परिणमन चालू आहे आणि एक कालाचं परिणमन चालू आहे. मग जीवाचं परिणमन तुम्ही कसं सांगणार आहे? समयाच्या अपेक्षेने. बालक, तरुण, वृद्ध या 3 अवस्था घेतल्या, किंवा काय म्हणायचं, अज्ञानी, बहिरात्मा, अंतरात्मा आणि परमात्मा. हे सुद्धा काय सांगितलं, तुमच्या ज्ञानाचं परिणमन झालं या अपेक्षेने. पण स्थूल समजण्यासाठी आता बालक, तरुण आणि वृद्ध ही पर्याय बदलली. मग समयाच्या अपेक्षेने तुमच्यामध्ये झालेलं परिणमन दाखवलं, त्याला म्हणायचं समय विशिष्ट ऊर्ध्व प्रचय. कोणाच्यातलं? जीवाच्यातलं. त्याच वेळी कालद्रव्यामध्ये काय झालं, समयांचा प्रचय आहे. फक्त समय विशिष्ट प्रचय असं नाही आहे, तो समयांचा प्रचय म्हणजे त्याची समयांची अपेक्षा नाही आहे, त्याचं स्वतःचं परिणमन आहे ते कालद्रव्याचं. त्यामुळे एकानंतर एक येणारे ते समय प्रचय झाले, समयांचा प्रचय. आणि समय विशिष्ट प्रचय म्हणत असताना आपल्या इतर द्रव्यांमधलं परिणमन हे सांगायचं आहे. कळलंय? परत एकदा वाचते, वाक्य ऐका आता. परंतु इतना अंतर है कि समय विशिष्ट वृत्तियों का प्रचय वह काल को छोड़कर शेष द्रव्यों का ऊर्ध्व प्रचय है और समयों का प्रचय वही काल द्रव्य का ऊर्ध्व प्रचय है. कळलं? मी आता जे एक्सप्लेन केले तेच सांगताय तिथं. समय विशिष्ट वृत्तींचा प्रचय म्हणजे शेष द्रव्यांचा ऊर्ध्व प्रचय आणि समयांचा प्रचय तो कालाचा ऊर्ध्व प्रचय. क्योंकि शेष द्रव्यों की वृत्ति समय से अर्थांतरभूत यानी अन्य है. बरोबर? शेष द्रव्यांची वृत्ती म्हणजे परिणमन समयाहून अन्य आहे. समय हे कालाचं परिणमन आहे, समयाहून अन्य द्रव्यांचं परिणमन आहे. ऐसा होने से वह वृत्ति यानी समय विशिष्ट है. जे काय अन्य द्रव्यांचं परिणमन आहे त्याला काय म्हणायचं? समय विशिष्ट वृत्ति. और काल द्रव्य की वृत्ति तो स्वयं स्वतः समयभूत है, इसलिए वह समय विशिष्ट नहीं है. कळलं असेल तर राहू दे, नाहीतर माझ्याकडे राहू दे. नाही सांगू नका, तुम्हाला कळलं तरी बास आहे. म्हणजे कालद्रव्य फक्त निमित्त आहे परिणमनामध्ये, पण परिणमन तर स्वयं स्वतःचं सगळ्या द्रव्यांचं चालू आहे. मग ते अन्य द्रव्यांशी जेव्हा आपण अपेक्षेने दाखवतो त्यावेळेस ते म्हटलं गेलं की समय विशिष्ट वृत्तीवाला ऊर्ध्व प्रचय कोणाचा? अन्य द्रव्यांचा. आणि समयांचाच प्रचय तो ऊर्ध्व प्रचय तो कालद्रव्याचा. आलं का लक्षात? आलाय फुलगिरी. पण मला असं वाटलं होतं की धर्म, अधर्म आणि आकाश ह्यांचं पण आपल्याला दिसून येत नाही. जीव आणि पुद्गलामध्ये परिणाम दिसून येतं. दिसून यायचं नाही म्हणायचं त्यांना, दिसून यायचं नाही म्हणायचं. प्रत्येकाचं परिणमन दाखवायचंय तर त्याच्यामध्ये समय पर्याय नाही आहे. प्रत्येक द्रव्यामध्ये कालामध्येच समय नावाची पर्याय आहे.
आणि मग ती काळाची जी समयांची धारा आहे, तो समूह आहे, त्याला ऊर्ध्व प्रचय म्हणलं. पण जे अन्य द्रव्यांचं परिणमन आहे ते समय विशिष्ट, समयाच्या अपेक्षेने झालेला पर्यायांचा समूह असं दाखवायचं. ते 3 काळाच्या अपेक्षेने जेव्हा आपण त्याला कोरिलेट करणार त्यावेळेस ते असं नाव येतं, एवढंच सांगायचं आहे, फार काय नाही. जेव्हा आपण ध्यान करायला बसलोय त्यावेळेस काय म्हणायचं, ते तुमचे सगळे लब्धी मानताय ना, 5 लब्धींची एकानंतर एक रचना होती आहे. तर त्याच्यामध्ये पण जीवाचं परिणमन असं झालं हे दाखवलं गेलं कालाच्या अपेक्षेने. एकाच वेळी सगळ्या लब्धींची प्राप्ती होत नाही. करण लब्धी झाली तरी सुद्धा एका वेळी सगळे करण होत नाहीत. करण लब्धीमध्ये किती करण? अधकरण, अपूर्वकरण आणि अनिवृत्तीकरण, 3 करण सुद्धा एका वेळी होत नाहीत. मग प्रत्येकाचा अंतर्मुहूर्त काळ आहे ना, भलेही कमी कमी होत गेल्यावर तरी सुद्धा त्यांचा विशिष्ट काळ आहे. त्याला म्हणायचं त्यांचा ऊर्ध्व प्रचय, कोणाचा? जीवाचा. आणि मग त्याच्यानंतर जीव अंतरायामामध्ये प्रवेश करतो, म्हणजे तिथं निर्विकल्प अनुभव घेतो. मग आपल्याला घ्यायचं आहे काय? निर्विकल्प अनुभव घ्यायचा आहे. हे जास्त विकल्प झाले तर नका करू. जाणणार आहे याला, एवढं जाणा तरी पण आपली पर्याय परिणमन केली. अज्ञानाचा नाश झाला, ज्ञानाची उत्पत्ती झाली. आता तेच पुढे घेतलंय अजून. कालद्रव्याचंच एक गाथा आहे अजून ती. त्यात सिद्ध केलं की काल हे द्रव्य आहे. श्वेतांबरांनी मानलं काल हे द्रव्य नसतं, त्यांच्यासाठी सांगितलं. यदि काल का एक समय में उत्पाद और विनाश पाया जाता है तो वह भी काल स्वभाव में अवस्थित अर्थात ध्रुव सिद्ध है. हे वाचली होती गाथा काल आपण, पण थोडंसं हे मागचं खुलासा झाल्यामुळे हे जरा मला सांगावं वाटलं. 141 वाचली नव्हती परवा आपण, मग त्यातनं हे जरा पुढं समजलं की ते श्वेतांबर मतवादींच्या खंडनासाठी आपल्याला ही गाथेचा चांगला आधार दाखवलाय. यदि काल का, जर काळाचं एका समयामध्ये उत्पाद विनाश दिसून येतो, काळाचं जे काय एक समय आहे त्याच्यामध्ये उत्पाद विनाश दिसून येतो, तो वह भी काल स्वभाव में अवस्थित अर्थात ध्रुव सिद्ध है. समय काल पदार्थ का वृत्त्यंश है. बरोबर, वृत्त्यंश म्हणजे सगळ्यात शेवटचं वृत्ती, अंश. उसमें किसी के भी अवश्य उत्पाद तथा विनाश संभवित है. समजलं? आता फक्त एवढं लक्षात ठेवा, हे कालद्रव्याचं परिणमन आहे, याच परिणमनामध्ये अन्य द्रव्यांचं उत्पाद वेळ चालू आहे, अशा अपेक्षेने गाथा लावली आहे ती. म्हणजे परत वाचते, उसमें किसी के भी अवश्य उत्पाद तथा विनाश संभवित है. कोणाच्या मध्ये कोणाचं? कालद्रव्याचा वृत्त्यंश आहे ना समय, ह्याच्यामध्ये कोणाचं ना कोणाचं उत्पाद आणि विनाश चालू आहे, अन्यांचा. क्योंकि परमाणु के अतिक्रमण के द्वारा समय रूपी वृत्त्यंश उत्पन्न होता है, इसलिए वह कारण पूर्वक है. समय हे कार्य आहे, तर कारण काय आहे? कारण परमाणुचं गमन, एका प्रदेशावर उल्लंघन होणं. परमाणु के द्वारा एक आकाश प्रदेश का मंद गति से उल्लंघन करना वह कारण है, और समय रूपी वृत्त्यंश उस कारण का कार्य है. इसलिए उसमें किसी पदार्थ के उत्पाद तथा विनाश होते होना चाहिए. काय सांगायचं एवढंच फक्त की कालाचं परिणमन स्वतःचं निरपेक्ष आहे, पण या समयाच्या अपेक्षेने अन्य द्रव्यांचा उत्पाद वेळ झाला हे सिद्ध केलं जातं त्याच समयामध्ये. एवढं दाखवायचं त्यांना. अन्य कोणाचं ना कोणाचं परिणमन स्वतंत्र आहे. कालद्रव्याची सिद्धी करायची आहे ना आपल्याला, त्याच्यासाठी सांगतायत की कालद्रव्य आहे, त्याचं परिणमन समय रूपाने चाललंय, तर त्या समयामध्ये कुठल्या ना कुठल्या द्रव्याचं उत्पाद आणि वेळ चालू आहे. मग त्यांनी पूर्व प्रश्न विचारला होता, किसी पदार्थ के उत्पाद विनाश होने की क्या आवश्यकता है. कशाला दाखवायचंय मग उत्पाद विनाश? तुम्हाला कालद्रव्य सिद्ध करायचं आहे ना, मग हे उत्पाद विनाश का दाखवता हो? तुम्हाला आला का प्रश्न? उससे कालद्रव्य की सिद्धि होती है. कैसे सिद्धि होती है?
आमचं उत्पाद व्यय आमच्यात चालू आहे, कालद्रव्याचं काय मध्ये लुडबुडच करत नाही ते. मग त्यांना म्हणायचंय की उत्पाद विनाश सांगायची काय गरज आहे. उसके स्थान पर उस वृत्यांश को ही उत्पाद विनाश होते मान दे तो क्या आपत्ती है. तो जो समय आहे तो उत्पन्न नष्ट होतो एवढं दाखवा, दुसऱ्याचं परिणामन कशाला दाखवताय, असं जरा तिथं प्रश्न आलाय. मग त्या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी 2 पक्ष मांडलेत, जे आपण परवा वाचले होते. त्यात 2 पक्ष असे सांगितले की उत्पाद आणि विनाश वृत्यांशाचाच मानला तर तो युगपत असतो का क्रमशः असतो. थोडंसं प्रकरण वाचा तुम्ही, म्हणजे तुम्हाला जास्त आपण खुलासा करताना समजेल. 1 मिनिट राहिलं आहे, ते 1 मिनिटात होणार नाही. 142 गाथा आहे, तर ती प्रवचनसारमधली आज वाचून घ्या आणि अजून तुम्हाला पण चांगला खुलासा झाला तर अजून डिस्कस करू त्याच्यावर आपण. मग ह्याचा जीवनात उपयोग काय आपल्याला, म्हणजे तुमचं शुभ अशुभ आणि शुद्ध परिणमन कालद्रव्य करत नाही आहे, ते परिणमन तुमचं स्वयं स्वतःचं चालू आहे. शुद्धात गेला तरी पण शुभ भाव सुद्धा करता नाही आहे तिथं, तर परद्रव्य तर काय करता राहणार. पूर्व समयाचा वेळ झाल्याशिवाय शुद्धोपयोग प्रगट होत नाही. मग शुभ भाव सुद्धा शुद्ध भावाचं कारण नाही आहे, करता नाही आहे. शुद्ध भाव स्वयं स्वतःचं उपादान कारण आहे. मग तिथं ते शुद्ध भाव कसे प्रगट होणार, तर जेव्हा आपण अन्य विषयांकडे लक्ष घालवतोय, त्यांना विषय करतोय, तर नियमाने शुभाशुभ भाव होणार. पण जेव्हा स्वभावाला विषय करतो तर तो पुरुषार्थच आपल्याला शुद्धोपयोगाची प्राप्ती करून देणारा आहे. हां, परंपरा कारण म्हटलं जातं शुभोपयोगाला. असं का अनेकांच्या तोंडातून ऐकलं असेल. जर त्याच्यातून शुद्धोपयोग झाला तर त्याला परंपरा कारण म्हणता येईल, नाही नुसतं शुभोपयोग परंपरा कारण नाही. मग शुभोपयोगातूनच शुद्धोपयोग होतो की तुमचा, अशुभात न होत झाला तर त्याला म्हणलं जाईल. आम्ही झाला तरी म्हणत नाहीये, परंपरा कारण का नाही म्हणायचं. हा, शुभ उपयोगातूनच शुद्ध उपयोगात जाणार ना. पण तरी परंपरा कारण का म्हणायचं किंवा काय का म्हणायचं नाही ते सांगितलंय. विचार करा, आपण उद्या बघू त्याच्याबद्दल. हो, जाणा शुद्ध सिद्ध स्वभावाला जाणा. हा मी आत्मा कालद्रव्याच्या अधीन नाहीच. अनंत गुणांचा पिंड स्वरूप स्वाधीन आहे जाणा. शुभ अशुभ भाव हा माझा स्वभाव नाहीच. शुद्ध पर्याय देखील माझा स्वभाव नाही. सर्वांच्या अतीत अनादि अनंत ध्रुव जाणा. मी आहेच. ओम विसर. नमो अरिहंता.